तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जागतिक योग दिनानिमित्त खामगाव तालुक्यातील ग्राम बोरजवळा येथे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या संकल्पनेवर आधारित आयुष ग्राम उपक्रमाचे यशस्वी मॉडेल सर्वांसमोर आले आहे। या गावाने केवळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून न देता आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्याचे काम केले आहे। आयुष ग्रामची मूळ संकल्पना ही आजार बरा करणे नसून आजार होच नये यावर आधारित आहे। यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य स्वावलंबन व समुदाय सहभाग या तत्वांवर भर दिला जातो। अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम राबविला जातो। बोरजवळा गावाने केवळ एका आरोग्य केंद्राचे रूपांतर केले नाही तर आरोग्यदायी गाव घडवण्याची एक शाश्वत मॉडेल तयार केले आहे। उपक्रमाचे प्रमुख घटक म्हणून प्रत्येक घराजवळ तुळस, अडुळसा, गवती चहा, कोरफड यांसारख्या औषधी वनस्पतींची लागवड, ऋतूनुसार दिनचर्या, आहार मार्गदर्शन, दैनंदिन योग ध्यानाचा सराव, पंचकर्म सुविधा तसेच आयुष दिनदर्शिका यांचा समावेश आहे। कमी खर्च, दीर्घकालीन परिणाम व भारतीय आरोग्य संस्कृतीचे जतन ही या मॉडेलची जागतिक योग दिनानिमित्त गावातील मुलांनी सामूहिक सूर्यनमस्कार व योगासने सादर करून या उपक्रमाचा प्रचार केला। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव ग्रामीण। मी बोरजवळा गावातील आहे। माझ्या गावात आम्ही घरोघरी जाऊन लोकांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन करत असतो। तसेच घरोघरी जाऊन लोकांना आयुर्वेदिक उपचार पद्धती घेण्यासाठी मार्गदर्शन करत असतो। जसे आजीबाईचा बटवा, आपल्या परिसरातील झाडपाल्याचा वापर करून जसे खोकल्यासाठी अडुळसा, अशा प्रकारे आम्ही लोकांना आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करत असतो। आमच्या गावामध्ये आयुष ग्राम नावाची जी योजना आहे त्यामुळे आमचे गाव संपूर्ण झाले आहे। तसेच आमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खंडारे सर हेही लोकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात। आम्ही लोकांना पंचकर्म करण्यासाठी प्रवृत्त करत असतो। माझे नाव दिग्विजय सिंह तोमर आहे। मी बोरजवळा येथील रहिवासी आहे व आमच्या गावामध्ये आयुर्वेदिक दवाखाना आहे व आयुर्वेदिक दवाखान्याच्या माध्यमातून आम्ही औषधोपचार घेत असतो। आमच्या गावामध्ये डॉक्टर शैलेश खंडारे साहेबांनी आयुर्वेदाचे कॅलेंडर पूर्ण छापले असून व ते घरोघरी त्यांचे वाटप केलेले आहे व त्या माध्यमातून, त्या कॅलेंडरच्या माध्यमातून गावातील लोकांना आयुर्वेदाची माहिती मिळते। आमच्या दवाखान्यामध्ये सर्व पंचकर्म व आयुर्वेदिक उपचार केले जातात आणि त्यामुळे गावातील लोक हे बाहेर कुठेही औषधी घ्यायला जात नाही आणि त्यामुळे गावातील लोक हे या आयुर्वेदिक दवाखान्यामुळे समाधानी आहेत आणि डॉक्टर साहेब वेळोवेळी योग्य सल्ला देतात व त्या लोकांना त्या सल्ल्यामुळे खूप फायदा होतो आणि सांध्यांचे आजार, पोटाचे विकार, अधिक डायबिटीज, शुगर, BP यावर सुद्धा डॉक्टर साहेब आयुर्वेदिक उपचार देत असतात व त्या उपचारामुळे आम्ही गावातील सर्व लोक हे खूप समाधानी आहोत आणि ठीक आहे। शैलेश खंडारे, वैद्यकीय अधिकारी, बोरजवळा या गावातील ग्रामस्थांना आयुर्वेदाविषयी सविस्तर माहिती व्हावी, आयुर्वेद शास्त्र काय आहे आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण आपल्या प्रकृतीला कशा पद्धतीने आपण सुदृढ ठेवू शकतो आणि निरोगी ठेवू शकतो, या बाबतीत एक संकल्पना आहे ती म्हणजे आयुषग्राम। आयुषग्राम खरं तर आयुष मंत्रालयाचा एक उपक्रम आहे आणि ह्या माध्यमातून केंद्रीय आयुष मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते सर आणि आमचे जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर प्रशांत तांगडे, त्याचबरोबर आमचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिलाष खंडारे सर यांच्या माध्यमातून, यांच्या मार्गदर्शनाखाली आयुषग्राम बोरजवळा ही संकल्पना आम्ही राबवित आहोत। घरोघरी जाऊन आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणं या माध्यमातला एक उपक्रम असा आहे की आयुष कॅलेंडर आम्ही छापलेले आहेत आणि ह्या कॅलेंडरच्या माध्यमातून घरोघरी आयुर्वेदिक सेवा नेमक्या काय आहेत, आयुर्वेदामध्ये आणि योगशास्त्रामध्ये असलेले जे चांगले हे आहेत उपक्रम आहेत तर ते लोकांना घरोघरी पोचावेत या उदात्त हेतूने आम्ही हजारो कॅलेंडर छापलेले आहेत आणि त्याच्या वाटपाची मोहीम आजच सुरू करण्यात आलेली आहे। माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांनीसुद्धा ह्या मोहिमेची सुरुवात केलेली आहे आणि आमच्या गावातच नाही तर बोरजवळा उपकेंद्रांतर्गत सर्वच गावांना आपण आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार, त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधी काय असतात, मोठमोठ्या आजारांमध्ये सुद्धा आपण आयुर्वेदाचा अंगीकार केल्यामुळे
कशा पद्धतीने आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो ही माहिती जवळपास सर्वच आमच्या ग्रामस्थांना आता होत आहे आणि झालेली आहे. अनेक लोक आयुर्वेदाचा पर्याय त्यांनी निवडला आहे. आता ॲलोपॅथीच्या माध्यमातून तो अंतिम पर्याय न मानता आयुर्वेदशास्त्राला चं महत्त्व आमच्या गावातल्या लोकांना कळालेलं आहे. त्यामुळे हजारो लोक या ठिकाणी आणि जवळपासच्या खेड्यापाड्यातले लोकसुद्धा आयुर्वेदिक औषधाची मागणी करत असतात आणि आयुर्वेदिक उपचार करून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. मला आनंद वाटतो सांगण्यासाठी की किडनीचे आजार असो, मधुमेह असो, ब्लड प्रेशरसारखे आजार असो, त्याचबरोबर मूळव्याधीसारखे आजार असो आणि NCD म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कॅन्सरचे सुद्धा प्रतिबंधात्मक आपल्याला प्रकृती कशी उत्तम ठेवता येईल या संदर्भात आम्ही सातत्याने मार्गदर्शन देत असतो. माझे सहकारी आमच्या ANM, त्याचबरोबर CHO आणि आमच्या गावातील दोन्ही आशाताई ह्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही गृहभेटी करतो आणि त्याचबरोबर सर्वांना आयुर्वेदाची माहिती घराघरात पोचावी या दृष्टीने आमचे सातत्याने प्रयत्न असतात. हर्बल गार्डन असो, औषधी वनस्पती असो, वनौषधी असो आणि योगाभ्यास असो, या सर्वच उपक्रम आम्ही अतिशय उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने आमच्या गावात राबवत असतो. धन्यवाद.